महाविकास आघाडी नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा होणार असल्याचं समजतंय। ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस या तीनही पक्षांकडून प्रत्येकी 2-2 नेते उपस्थित राहणार आहेत। दुपारी 3 वाजता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीत जागा वाटपासंदर्भात काय ठरतंय याकडे लक्ष लागलंय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, विधानसभा निवडणुकी आधीची मवियाची ही पहिलीच प्राथमिक चर्चेची बैठक आहे। काय अपेक्षित आहे, काय या बैठकीत होऊ शकतं? श्रुती, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात ही बैठक आहे। त्याचबरोबर 20 तारखेला राहुल गांधी यांचा मुंबई दौरा आहे आणि त्यावेळी महाविकास आघाडीची मोठी सभा ही मुंबईत होणार आहे। त्या दृष्टीनं देखील नियोजन करण्याच्या दृष्टीनं ही महत्त्वाची बैठक असणार आहे आणि यामध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख घटक पक्ष आहेत त्यांचे नेते उपस्थित राहणार आहेत। ठाकरे फॅमिली जरी दिल्लीमध्ये गेली असली तरी ठाकरे गटाच्या वतीनं विनायक राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसकडून नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहतील। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील हे नेते उपस्थित राहतील। इतर अनेक नेते काही प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दुपारी 3 वाजता विरोधी पक्षनेत्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने आपण सांगितल्याप्रमाणे जी महाविकास आघाडीची विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली जागा वाटपाची तयारी आहे त्याची ही प्राथमिक बैठक आहे। यामध्ये जरी प्राथमिक मसुदा ठरवला जाईल, कोण किती जागा लढवणार आहे, कोण कोणत्या जागा घेऊ शकतो, कोणाची ताकद कोणत्या मतदारसंघामध्ये आहे, कोणत्या जागा एक्सचेंज करायला हव्यात, कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता अधिक उमेदवार चांगला आहे किंवा एक उमेदवारांची देखील काही प्रमाणात एक्सचेंज होऊ शकते। अशा प्रकारे विविध मुद्द्यांवर यावर चर्चा केली जाईल। त्याचबरोबर जो सर्वे आहे, सर्वे देखील विविध यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे, त्याचा देखील आढावा घेतला जात आहे। कारण सर्वेच्या माध्यमातून देखील कोणत्या पक्षाला कोणत्या मतदारसंघामध्ये अनुकूल वातावरण आहे याचा देखील आढावा या सर्वेच्या माध्यमातून घेतला जात आहे। त्याचा देखील आढावा या बैठकीत घेतला जाईल। श्रुती, नक्कीच या बैठकीसंदर्भातील अपडेट्स तुमच्याकडून घेऊच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी।